आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर नेहमी सुंदर आणि प्रसन्न असावं. अगदी टी व्ही किंवा मोबाईलमध्ये दिसतं ना, तसंच. पण प्रत्यक्षात असं होतं का? अगदी आपण रविवारचा पूर्ण दिवस लावून घर साफ करतो आणि 2 दिवसानंतर मात्र पुन्हा सगळीकडे पसाराच पसारा. हो ना? हे असं का होतं याचा कधी विचार केला आहे का? कारण आपण स्वच्छता करतो, पण त्या टिकवणाऱ्या सवयी मात्र आपण लावून घेत नाही. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आज मी तुम्हाला अशा सवयी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कधीही घराच्या साफसफाईसाठी पूर्ण दिवस देखील घालवावा लागणार नाही. तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली आणि सगळ्यात सोपी सवय म्हणजे सकाळी उठल्यावर लगेच आपला बेड आवरणे. जेव्हा बेड आवरलेला असतो तेव्हा संपूर्ण बेडरूम नीटनेटकी दिसते. असं तर ही खूप चांगली सवय आहे, पण बरेचदा प्रत्येकाच्या घरची सिच्युएशन ही सेम नसते. तसं माझ्याकडे उठल्या उठल्या बेड आवरणे पॉसिबलच नाही, कारण निया 7:30पर्यंत झोपलेली असते आणि 7ला मला स्वयंपाकाला लागायचं असतं. मग अशा वेळेस मी पहिले माझं स्वयंपाकाचं काम आवरते. किचनची साफसफाई मी पहिले करते आणि त्यानंतर नवरोबा निया शाळेमध्ये गेले, अगदी 9 वाजता मात्र मी माझं बेडरूम आवरायला घेते. तर बघा, घर म्हटल्यावर अस्वच्छ होणारच, पसारा होणारच. फक्त आपल्याला प्रत्येक वस्तूची एक जागा डिसाईड करायची आहे. महिन्यातून एकदा डिक्लटरिंग करायचं आहे. एवढ्या सोप्या सोप्या सवयी जर आपण आपल्याला लावल्या तर घर आवरायला काही मात्र वेळ लागत नाही. तर बेडरूममधला जेवढा काही पसारा होता मी जागच्या जागी ठेवून दिला. चेअरवर तुम्हाला थोडेफार ब्लँकेट्स वगैरे दिसले असेल तर ते हिवाळ्यात यूज करायचे होते, तर ते सगळे मी स्वच्छ धुवून बेडबॉक्समध्ये ठेवून दिले. त्या व्यतिरिक्त बरेचदा अंघोळीनंतर वापरलेले जे टॉवेल्स असतात ते आपण बेडवर टाकून ठेवतो, कुठेही पडलेले असतात. अशा वेळेस मी मात्र घरच्यांना सवय लावलेली आहे की तुम्हाला वेळ जर असेल तर ते तुम्ही टॉवेल बाहेर वाळत घाला, पण जर वेळ नसेल तर चेअरवर जरी वाळत घाला. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बाहेर टाकेल. ही छोटीशी मदत जरी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने केली ना, तरी देखील आपली भरपूर हेल्प होते. असं घर स्वच्छ ठेवायसाठी अगदी छोट्या छोट्या सवयी आहे. बरेचदा आपण वापरलेले कपडे चेअरवर टाकतो, तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण सवय लावू शकतो, ते कपडे चेअरवर न ठेवता तुम्ही हँगरला लटकवा, नाहीतर मग लॉन्ड्री बॅगमध्ये टाका. त्याचप्रमाणे अंघोळ झाली की वापरलेला साबण लगेच स्टँडवर ठेवायचा. या व्यतिरिक्त टीव्हीचा रिमोट आहे, आपण वापरलेले मेकअपचे सामान आहे, या व्यतिरिक्त आपल्या गाडीच्या चाब्या किंवा घराच्या चाब्या, या छोट्या छोट्या वस्तू जरी जागच्या जागी ठेवायची प्रत्येकाला घरातल्या सवय असेल ना, तर घरात वस्तूंचा पसारा देखील होत नाही आणि घर देखील स्वच्छ राहण्यास मदत मिळते. त्यानंतर दुसरी सवय, जी मला वाटते की प्रत्येक गृहिणीलाच असायला हवी, ती म्हणजे आपल्या किचनची स्वच्छता. मला वाटतं आपल्या घरात सर्वात जास्त पसारा होतो तो किचनमध्ये. आणि सहसा तुम्ही बघितलं असेल, सर्वात जास्त पसारा होतो तो म्हणजे स्वयंपाक करताना. त्यामुळे स्वयंपाक करताना प्रत्येक गृहिणीने काही सवयी टाकायला हव्या. जसं बरेचदा आपण भाज्या कट करतो, तर भाज्यांचा कचरा आपण डायरेक्टली ओट्यावर टाकतो. त्यामुळे आपला ओटा घाण होतो. मग त्यासाठी एखादी तुम्ही भांडे ठेवू शकता किंवा एखादी बास्केट ठेवू शकता. तो कचरा डायरेक्टली ओट्यावर न टाकता त्या बास्केटमध्ये टाकायचा. अगदी स्वयंपाक करता करताच त्या बास्केटमधला कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. त्या व्यतिरिक्त आपण बरेचदा स्वयंपाक करताना भाज्यांसाठी किंवा भातांसाठी वापरलेले चमचे डायरेक्टली ओट्यावर ठेवतो, गॅसवर ठेवतो. त्याला लागलेला चिकटपणा मग गॅसला लागतो, ओट्याला लागतो आणि आपला ओटा आपल्याला डीप क्लिनिंग करायची गरज पडते. मग अशा वेळेस ते चमचे डायरेक्टली ओट्यावर न ठेवता त्यासाठी तुम्ही सिंपलशी एक प्लेट ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त स्वयंपाक करताना लागणाऱ्या अशा भरपूरशा वस्तू असतात, ज्या आपल्या किचन ओट्यावर स्वयंपाक झाल्यानंतरही ठेवलेल्या असतात. त्या छोट्या छोट्या वस्तू जरी आपण जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरी देखील आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल. तिसरी सवय, घरातल्या प्रत्येक वस्तूला स्वतःचं एक घर असणे, मीन्स त्याची एक जागा डिसाईड करणे. जर घरातल्या प्रत्येक वस्तूला त्याची जागा निर्धारित नसेल ना, तर घरात त्या वस्तूंचा पसारा होतो. आता पसारा म्हणजे नक्की काय? तर ज्या वस्तूंची जागा ठरलेली नसते ना, अशा वस्तूंचा ढीग. त्यानंतरची चौथी सवय, जी अतिशय महत्त्वाची. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं घर नेहमी स्वच्छ असावं, त्यात वारंवार पसारा होऊ नये, तर घरात डिक्लटरिंग करणे खूप गरजेचे आहे.
आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर डिक्लटरिंग म्हणजे अनावश्यक वस्तू बाहेर काढून टाकणे. बरेचदा आपल्या घरात एवढ्या अनावश्यक वस्तूंचा पसारा असतो की आवश्यक वस्तू ठेवायला जागाच होत नाही. तर त्यासाठी एक सोपा रूल लावायचा आहे, तो म्हणजे 1 इन 1 आउट. एखादी नवीन वस्तू खरेदी केली तर एखादी जुनी वस्तू काढून टाकायची. जसं एखादा नवीन शर्ट खरेदी केला तर एखादी जो जुना शर्ट असेल, जर घालण्यायोग्य असेल तर कोणाला डोनेट करायचा आणि वापरण्यायोग्य नसेल तर टाकून द्यायचा. नंतर आपल्या घरातला असा कुठला तरी एरिया असतो किंवा कुठला तरी कोपरा असतो ज्यामध्ये सर्वात जास्त पसारा होतो. तसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर डायनिंग टेबलवर बरेचदा पसारा होतो, फ्रीजच्या वरच्या भागावर देखील बरेचदा पसारा होतो, इवन सोफ्यावर देखील बरेचदा पसारा पडलेला असतो. मग त्यासाठी एकच रूल की रोजचे फक्त संध्याकाळची 5 मिनिटे देऊन हा पसारा रिकामा करण्याचा प्रयत्न करायचा. तसं सध्या तरी माझ्या घरातला हा कोपरा सर्वात जास्त पसारा करतो, कारण सध्या तरी मी माझ्या कामात एवढी बिझी असते की तिला कुठली पेंटिंग करायची असेल किंवा क्ले जरी खेळायचा असेल तरी ती या टेबलवर खेळते आणि या टेबलवर मात्र खूप जास्त पेंटचे डाग झालेले होते. तुम्ही बघू शकता, जो टेबलचा मधला भाग आहे तो पूर्णपणे रिकामा असतो, त्यामुळे ती यावरच खेळत असते आणि खालच्या साईडला तिच्या खेळण्या देखील ठेवलेल्या आहे. त्यामुळे यावर खूप जास्त पेंटचे डाग झाले होते. तर आता मला यावर काहीतरी सोल्युशन काढायचं होतं. पहिले तर जेवढे काही पेंटचे डाग वगैरे होते ते मी नेल पेंट रिमूव्हरने रिमूव्ह करून घेतले आणि सध्या तरी आता एक छोटंसं प्लांटरने मी हा एरिया डेकोरेट करणार आहे, जेणेकरून तिला जेव्हाही खेळायचं असेल ना तर ती खाली खेळणार. जर का घरात लहान मुले असतील आणि घर आपण कितीही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी थोडाफार त्यामध्ये पसारा होतोच. पण दिवसाच्या शेवटी फक्त 10 मिनिट देऊन तो पसारा आपण आवरण्याचा प्रयत्न केला ना तरी देखील घर स्वच्छ राहण्यास खूप जास्त मदत होते. हे फक्त मी माझ्या अनुभवाने सांगते आहे, कारण माझ्याही घरी 5 वर्षाची मुलगी आहे आणि ती इकडे तिकडे वस्तू टाकत असते. तर त्यासाठीच मी हा कॉर्नर डेकोरेट करणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी काही मॅट्स मागवल्या होत्या, तर त्या मॅटवरच मी एक सुंदर असं मनी प्लांट इथे डेकोरेट करणार आहे, जेणेकरून ती इथे खेळणार नाही. कारण तसाही आता उन्हाळा आहे आणि मला असं वाटते की कुठलंही पेंटिंगचं काम करायचं असेल किंवा क्लेचं काम करायचं असेल तर ती खाली टाईल्सवर बसूनही खेळू शकते. आणि पहिले तिला तीच सवय होती, पण सध्या तरी मीही माझ्या यूट्यूबच्या कामात खूप बिझी असते, त्यामुळे मी तिला जास्त काही कुठल्याही कामासाठी अडवत नाही. आणि बघा, आता कॉर्नरही सुंदर डेकोरेट झालेला आहे आणि डाग देखील पूर्णपणे निघालेले आहे. बरेचदा आपल्या घरात खूप जास्त पसारा होतो, त्याचं एक कारण कपडेही असू शकतात. त्यामुळे नेहमी आपल्याला एक सवय लावायची आहे की चुकूनही कपड्यांचा डोंगर होऊ द्यायचा नाही आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला कपडे धुवायला कंटाळा येत नाही, पण वाढवलेले कपडे घडी घालून कपाटात ठेवायला मात्र खूप कंटाळा येतो. त्यामुळे सवय लावायची, कपडे दोरीवरून काढून आणले की लगेच त्याच्या घड्या घालायच्या आणि अलमारीत ठेवायचं. जर तुम्ही ते सोफ्यावर किंवा खुर्चीवर टाकले तर तिथे डोंगर साचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लगेच घडी घालायचे आणि अलमारी सेट करायचे. नंतरची नेक्स्ट सवय म्हणजे कागदपत्रांचे व्यवस्थापन. बरेचदा आपल्या घरात डोळ्यांना टोचणारा पसारा कशामुळे होतो माहिती आहे का? कागदांमुळे. त्यामुळे न्यूजपेपर झाले, डॉक्युमेंट झाले, कुठलेही बिल झाले, जर कामाचे असेल तर ते एखाद्या डॉक्युमेंट्स फाईलमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा आणि बिनकामाचे असेल तर लगेच डिस्कार्ड करा. माझ्या घरातले डॉक्युमेंट्स मी कुठल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेले आहे मी एका व्हिडिओमध्ये शेअरही केला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. तर आपले आधार कार्ड झाले किंवा पॅन कार्ड झाले, हे देखील डॉक्युमेंट्स व्यवस्थित ऑर्गनाईज करणे खूप गरजेचे आहे. कारण जेव्हा घर ऑर्गनाईज असतं ना तर प्रत्येक वस्तू ही वेळेवरही मिळते आणि घरात पसारा देखील दिसत नाही. त्या व्यतिरिक्त माझी सर्वात आवडती सवय सांगायची म्हटली तर चालता चालता आवराआवर करणे. बरेचदा आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत जातो. एखाद्या टेबलवर ग्लास ठेवलेला असतो, एखाद्या टेबलवर कप ठेवलेला असतो, बरेचदा कुठेही रिमोट ठेवलेला असतो. मग अशा वेळेस रिकाम्या हाताने फिरण्यापेक्षा एखादी वस्तू तिच्या जागच्या जागी पोहोचवली तर तेवढाच आपला घरातला पसारा कमी होण्यास मदत होईल. नंतरची शेवटची सवय जी घर स्वच्छ ठेवायला खूप जास्त मदत करते, नाईट टाईम रुटीन. अगदी झोपण्यापूर्वी 10 मिनिट आपल्याला स्वच्छतेकडे द्यायचं आहे. जसं किचनची स्वच्छता तर मला वाटते नॉर्मली प्रत्येक गृहिणीच करत असेल.
रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपलं किचन नेहमी स्वच्छ करून झोपायचं आहे. सिंकमधली भांडी स्वच्छ करून ठेवायची आहे. तुम्ही वाटेल तर भांडी वॉश करून ठेवा. सकाळी उठल्या किचनमध्ये जेव्हा तुम्ही याल ना, अगदी किचनमध्ये प्रसन्न वाटेल. आता माझ्याकडे बाई येत नाही, त्यामुळे मी रात्री भांडी वॉश करून झोपते. पण जर का तुमच्याकडे बाई कामाला येत असेल तर इवन ती भांडी विसळून तरी ठेवा, जेणेकरून घरामध्ये कॉक्रोचेस वगैरे होणार नाही. एवढी छोटीशी अगदी 10 मिनिटाची सवय जरी तुम्हाला लावली ना, सकाळी उठल्या तुमचं घर देखील स्वच्छ राहील, किचनमध्ये काम करताना मन देखील प्रसन्न राहील आणि तुमचा कामाचा वेळ देखील वाचेल. त्यामुळे रात्री रोज झोपण्यापूर्वी किचन क्लीन करून झोपा. या व्यतिरिक्त सोफ्याचे कवर खराब झालेले असेल तर ते तुम्ही सेट करून ठेवू शकता. हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये खेळण्यांचा पसारा असेल किंवा कुठल्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या नसेल तर अगदी 5 मिनिट देऊन त्या वस्तू देखील तुम्ही जागच्या जागी ठेवू शकता. ही छोटीशी सवय जरी मला वाटते की प्रत्येक गृहिणीला असेल ना, तरी देखील आपल्या घरातला पसारा या व्यतिरिक्त घर स्वच्छ राहण्यास खूप मदत होते. मैत्रिणींनो, या होत्या काही छोट्या छोट्या सवयी ज्याचा वापर करून आपण नेहमी आपल्या घराला सुंदर आणि प्रसन्न ठेवू शकतो. जर प्रत्येकाला या सवयी असेल ना, तर घरात पसारा देखील होणार नाही आणि घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असेल. तर आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल. आणि या व्यतिरिक्त तुम्ही आजपासून इथली कुठली सवय लावणार आहे हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.